ना प्रिझर्वेटिव्ह ना केमिकल, घरच्या रव्याच्या बेसवर बनवा एकदम हेल्दी आणि टेस्टी पिझ्झा की बाजारातील पिझ्झाही फिका पडेल। सर्वप्रथम एका पातेल्यात 2 वाटी बारीक रवा घ्या। आता त्यात 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी घालून छान मिक्स करून घ्या। चवीनुसार मीठ घाला आणि अजून पाव वाटी पाणी घालून छान मिक्स करून घ्या। हे मिश्रण 15 मिनिटे झाकून ठेवा, त्यामुळे रवा छान फुलतो आणि बेस मऊ आणि स्पॉन्जी होतो। आता यात इनो घाला आणि इनो ॲक्टिव्ह करण्यासाठी वरून थोडंसं पाणी घाला। हलक्या हाताने छान मिक्स करून घ्या। आता तव्याला हलकसं तेल लावून त्यावर तयार केलेलं मिश्रण समान पसरवून घ्या। झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटे शिजवून घ्या। एक साइड शिजवून झाली की बेस पलटी करा आणि गॅस बंद करा। पलटी केलेल्या बेसवर टोमॅटो सॉस लावा आणि चांगला पसरवून घ्या। इथे मी घरगुती टोमॅटो सॉस वापरला आहे। त्याची रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की पहा। वरून खूप सारं चीज घाला आणि तुमच्या आवडीचे टॉपिंग्स घाला। इथे मी टॉपिंग्ससाठी कांदा आणि शिमला मिरची वापरली आहे। वरून पुन्हा चीज घाला। आता गॅसची फ्लेम ऑन करा आणि झाकण ठेवून मंद आचेवर पूर्ण चीज वितळेपर्यंत शिजवून घ्या। बघा किती मस्त चीजी आणि घरगुती रव्याच्या बेसचा पिझ्झा तयार आहे। आता हा तयार पिझ्झा एका प्लेटमध्ये काढा आणि कट करून सर्व करा। तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणते टॉपिंग सर्वात जास्त आवडतात। अशाच सोप्या, चविष्ट आणि हेल्दी रेसिपीसाठी आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।